नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 12वीच्या वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाचे प्रकरण दुसरे, व्यवस्थापनाची कार्ये. या प्रकरणाचा स्वाध्याय भाग 5. पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनही प्रेस करा. यापूर्वी आपण या प्रकरणाचा स्वाध्याय भाग 1, 2, 3 व 4 अभ्यासलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते नक्की पहा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. चला तर मग पुढील स्वाध्याय पाहू. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न एकूण 8 मार्क्सना विचारला जाणार आहे. यामध्ये तुम्हाला एकूण 3 प्रश्न दिले जातील. त्यापैकी तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. म्हणजेच प्रत्येक प्रश्नोत्तराला एकूण 4 गुण असणार आहेत. चला तर मग वेळ वाया न घालवता या दुसऱ्या प्रकरणातील प्रश्न क्रमांक 5 अभ्यासूया. तर या प्रश्नामधील पहिला प्रश्न आहे, नियोजनाचे महत्त्व सांगणारे कोणतेही 5 मुद्दे सांगा. चला तर या पहिल्या प्रश्नाचे सविस्तरपणे उत्तर अभ्यासू. आपल्याला नियोजनाचे महत्त्व स्पष्ट करायचे आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपण नियोजनाची प्रस्तावना पाहू. नियोजन हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे. व्यवस्थापनाची प्रत्येक कार्ये नियोजनावर आधारित असतात. यामध्ये करावयाची कामे आधीच ठरवली जातात. तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन याचे अगदी 2च वाक्यांमध्ये प्रस्तावना लिहायची आहे. पुढे आहे नियोजनाची व्याख्या. जेम्स टर्नर यांच्या मते संघटनेची उद्दिष्टे ठरवणे व ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठीचा मार्ग आखून देणे म्हणजे नियोजन होय. तर अशा प्रकारे आपल्याला सर्वप्रथम नियोजनाची प्रस्तावना लिहायची आहे. त्याच्यानंतर अगदी छोटीशी अशी कोणत्याही शास्त्रज्ञाची किंवा कोणत्याही विचारवंताची व्याख्या तुम्हाला लिहायची आहे. नियोजनाचे महत्त्व पुढील प्रमाणे आहे. तर त्यातील पहिले महत्त्व पहा, दिशा दर्शवते. सत्राचे स्पष्टीकरण पाहू. नियोजनामुळे ध्येये व उद्दिष्टे स्पष्टपणे नमूद केलेली आहेत हे सुनिश्चित होते. ती मार्गदर्शक म्हणून काम करतात आणि योग्य वेळी योग्य मार्गाने योग्य गोष्टी करण्यासाठी मार्गदर्शन करतात. तर अशा प्रकारे नियोजनाचे पहिले महत्त्व आहे, दिशा दर्शवते. पुढील दुसरे महत्त्व आहे, कार्यक्षमतेत वाढ. सत्राचे स्पष्टीकरण पाहू. नियोजनामुळे कर्मचाऱ्यांची भविष्यातील कामगिरी सुधारण्यास मदत होते. नियोजनामुळे कर्मचारी योग्य वेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम करू शकतात. कामगिरीत झालेल्या सुधारणेमुळे संघटना जास्त नफा कमावते. तर अशा प्रकारे दुसरे महत्त्व आहे, कार्यक्षमतेत वाढ. पुढील तिसरे महत्त्व आहे, जोखीम कमी करते. सत्राचे स्पष्टीकरण अभ्यासू. नियोजन भविष्यात करावयाची कामे आधीच निश्चित करत असल्याने होणाऱ्या बदलांना व अनिश्चित घटकांना सामोरे कसे जायचे याचा मार्ग दाखवते. त्यामुळे भविष्यातील जोखीम कमी करता येते. तर अशा प्रकारे तिसरे महत्त्व आहे, जोखीम कमी करते. पुढील चौथे महत्त्व आहे, निर्णय घेण्यास मदत करते. याचे स्पष्टीकरण पाहू. व्यवस्थापनासमोर वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. सर्व विकल्पांच्या सर्व सकारात्मक व नकारात्मक परिणामांचा विचार करून ध्येय साध्य करण्याचा सर्वोत्तम पर्याय निवडण्यासाठी व्यवस्थापनाला नियोजनाची मदत होते. तर अशा प्रकारे चौथे नियोजनाचे महत्त्व आहे, निर्णय घेण्यास मदत करते. शेवटचा 5वा मुद्दा आहे, उपलब्ध संसाधनांचा पर्याप्त वापर. सत्राचे स्पष्टीकरण पाहू. संघटनात्मक नियोजनात संसाधनांची उपलब्धता व विविध कार्यांसाठी लागणाऱ्या संसाधनांची योग्य विभागणी यांचा विचार केलेला असतो. तसेच यामुळे संसाधनांचा पर्याप्त वापर करणे शक्य होते, ज्यामुळे उच्च कार्यक्षमता व चांगले परिणाम साध्य होतात. तर अशा प्रकारे आपण एकूण 5 मुद्द्यांच्या आधारे नियोजनाचे महत्त्व स्पष्टीकरणासह अभ्यासलेले आहे. पुढील दुसरा प्रश्न आहे, संघटनेचे महत्त्व सांगणारे कोणतेही 5 मुद्दे सांगा. तर या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर पाहू. तर सर्वप्रथम आपल्याला संघटनेचे महत्त्व स्पष्ट करायचे आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपण संघटन म्हणजे काय याची प्रस्तावना पाहू. मनुष्यबळ, पैसा, यंत्रसामग्री, साहित्य व पद्धती ही आवश्यक साधनसामग्री ओळखणे, एकत्र आणणे, त्यांचे विभाजन करणे आणि संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांची योग्य मांडणी करण्याच्या प्रक्रियेला संघटन असे म्हणतात. तर अशा प्रकारे सर्वप्रथम आपण प्रस्तावना लिहायची आहे. पुढे आहे व्याख्या. मुनी आणि रिले यांच्या मते संघटना ही एक समान हेतू साध्य करण्यासाठी प्रत्येक मानवी सहयोगाचा प्रकार आहे. तर सर्वप्रथम संघटनेचे महत्त्व स्पष्ट करताना तुम्हाला प्रस्तावना व तिची व्याख्या लिहिणे आवश्यक आहे. संघटनाचे महत्त्व पुढील प्रमाणे आहे. तर त्यातील पहिले महत्त्व पहा, प्रशासन व दैनंदिन कामकाज सुलभ करते. सत्राचे सविस्तर स्पष्टीकरण पाहू.
संघटन प्रक्रिया कार्य ओळखते व त्यांची गटवारी करते. कार्याचे गट करून त्यांची वाटणी करणे हे प्रशासनाचे काम आहे. तर त्याप्रमाणे काम करणे हा कार्यरत क्रियाकलाप आहे. म्हणजे संघटनेमुळे संस्थेचे प्रशासन व कार्यरत सुलभ होते. तर दुसरे महत्त्व पहा, विशेषीकरण घडून येते. याचे स्पष्टीकरण अभ्यासू. संघटनात्मक रचनेमध्ये कामाची विभागणी विविध घटक आणि विभागामध्ये केलेली असते. कामाच्या अशा विभागणीमुळे संघटनेतील विविध क्रियाकलापांमध्ये विशेषीकरण होण्यास मदत होते. कार्याच्या विशेषीकरणामुळे संघटनात्मक कार्यक्षमता वाढीस लागते. तर अशा प्रकारे संघटनाचे पहिले महत्त्व आहे प्रशासन व दैनंदिन कामकाज सुलभ करते. तर दुसरे महत्त्व आहे विशेषीकरण घडून येते. पुढील तिसरे महत्त्व पहा, कामाची निश्चिती. चला याचे स्पष्टीकरण पाहू. संघटनात्मक रचनेमुळे विविध विभागातील कर्मचाऱ्यांची निवड त्यांची पात्रता, कौशल्य व अनुभवानुसार होत असल्याने योग्य कामावर योग्य व्यक्ती नेमणे शक्य होते. यामुळे कामाचे स्वरूप कळण्यास मदत होते. तर पुढील चौथे वैशिष्ट्य पहा, नवीन उपक्रमांना वाव देते. कामगार त्यांच्या नवीन कल्पना वापरून काम करू शकतात. यामुळे व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांमध्ये विविध कौशल्ये विकसित करण्यासाठी व त्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी पुरेसा वाव मिळतो. तर अशा प्रकारे संघटनाचे तिसरे महत्त्व आहे कामाची निश्चिती. तर चौथे महत्त्व आहे नवीन उपक्रमांना वाव देते. संघटनाचे पुढील शेवटचे महत्त्व पहा, समन्वय स्थापित करते. याचे स्पष्टीकरण पाहू. संघटनेच्या विविध विभागांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी या कार्याची मदत होते. हे विविध पदांमध्ये स्पष्ट संबंध आणि व्यक्तींमध्ये परस्पर सहकार्य निर्माण करते. तर अशा प्रकारे आपण एकूण 5 मुद्द्यांच्या आधारे संघटनेचे महत्त्व अभ्यासलेले आहे. पुढील तिसरा प्रश्न आहे, कर्मचारी व्यवस्थापनेचे महत्त्व सांगणारे कोणतेही 5 मुद्दे लिहा. आता या प्रश्नाचे उत्तर पाहू. तर सर्वप्रथम आपल्याला कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व सांगायचे आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपण कर्मचारी व्यवस्थापन याचे थोडक्यात प्रस्तावना पाहू. कर्मचारी व्यवस्थापन हे घटनात्मक रचना आणि योजनेप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे कार्य आहे. योग्य कामासाठी योग्य मोबदल्यासह योग्य व्यक्तीची नेमणूक हे कर्मचारी व्यवस्थापनाचे मूलभूत तत्व आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व लिहिताना कर्मचारी व्यवस्थापन याची थोडक्यात प्रस्तावना लिहिणे गरजेचे आहे. पुढे आहे कर्मचारी व्यवस्थापनची व्याख्या. तर यामध्ये व्याख्या लिहिताना तुम्हाला कोणत्याही शास्त्रज्ञाची किंवा विचारवंताची व्याख्या लिहिणे आवश्यक आहे. थिओ हायमेन यांच्या मते कर्मचारी व्यवस्थापन अधीनस्थ व्यवस्थापकांची भरती, निवड, विकास, प्रशिक्षण आणि मोबदल्याशी संबंधित आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलेला आहे कर्मचारी व्यवस्थापन, त्याच्यानंतर त्याची व्याख्या पाहिलेली आहे. कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व पुढील प्रमाणे आहे. तर त्यातील पहिले महत्त्व पहा, प्रभावी व्यवस्थापिक कार्य. याचे स्पष्टीकरण पाहू. नियोजन, संघटन, निर्देशन आणि नियंत्रण अशी व्यवस्थापनाची इतर कार्ये प्रभावीपणे करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन ही गुरुकिल्ली आहे. इतर कार्याचा परिणाम कर्मचारी व्यवस्थापनाच्या प्रभावीपणावर अवलंबून आहे. तर अशा प्रकारे कर्मचारी व्यवस्थापनाचे पहिले महत्त्व आहे प्रभावी व्यवस्थापिक कार्य. तर पुढील दुसरे महत्त्व पहा, मानवी संसाधनांचा विकास. याचे स्पष्टीकरण अभ्यासू. कुशल व अनुभवी कर्मचारी ही व्यवसाय संघटनेची मालमत्ता असते. संघटनात्मक संस्कृती कर्मचाऱ्यांमध्ये रुजविण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापनाची मदत होते. तर दुसरे महत्त्व आहे मानवी संसाधनांचा विकास. पुढील तिसरे महत्त्व आहे कार्यक्षमता वाढते. याचे स्पष्टीकरण पाहू. कर्मचाऱ्यांना स्वतःचा विकास करण्यासाठी तसेच संघटनेच्या प्रगतीसाठी प्रशिक्षण व विकास कार्यक्रम उपलब्ध करून दिले जातात. योग्य निवड प्रक्रिया संघटनेला चांगल्या दर्जाचे कर्मचारी मिळवून देते आणि योग्य प्रशिक्षण कार्यक्रमामधून कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारणे शक्य होते. तर अशा प्रकारे तिसरे महत्त्व आहे कार्यक्षमता वाढते. पुढील चौथे महत्त्व पहा, दीर्घकालीन परिणाम. याचे स्पष्टीकरण पाहू. पात्र, कार्यक्षम व कुशल कर्मचारी ही नेहमीच संस्थेची संपत्ती असते. कर्मचाऱ्यांची योग्य निवड संघटनेला यशाच्या मार्गाकडे घेऊन जाते. साहजिकच याचे संघटनेच्या कार्यक्षमतेवर दीर्घकालीन व सकारात्मक परिणाम झाल्याचे निदर्शनास येते. तर अशा प्रकारे चौथे महत्त्व आहे दीर्घकालीन परिणाम. पुढील 5वे महत्त्व आहे कामाचे समाधान. याचे स्पष्टीकरण पाहू. कर्मचाऱ्यांना आर्थिक व बिगर आर्थिक फायदे देऊन प्रेरित केले जाऊ शकते. पुरेसा मोबदला कर्मचाऱ्यांचे कार्यसमाधान आणि मनोबल वाढविते. प्रशिक्षण व विकास कार्यक्रम, योग्य मोबदला आणि नोकरीची शाश्वती या गोष्टी कार्यसमाधानासाठी महत्त्वाच्या असतात. तर अशा प्रकारे 5वा महत्त्वाचा मुद्दा आहे कामाचे समाधान.
तर अशा प्रकारे आपण कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व अभ्यासलेले आहे. पुढील प्रश्न 4 आहे. निर्देशनाचे महत्त्व सांगणारे कोणतेही 5 मुद्दे सांगा. चला तर या 4थ्या प्रश्नाचे सविस्तरपणे उत्तर पाहू. तर सर्वप्रथम आपल्याला निर्देशनाचे महत्त्व सांगणारे मुद्दे लिहायचे आहेत. तर सर्वप्रथम निर्देशन म्हणजे काय त्याची प्रस्तावना पाहू. व्यवस्थापन कार्याचा आत्मा म्हणजे निर्देशन होय. निर्देशन ही सतत करायची क्रिया असून त्याची सुरुवात वरच्या स्तरापासून हळूहळू खालच्या स्तरापर्यंत होत असते. ही एक अखंड व्यवस्थापकीय प्रक्रिया असून ती संघटनेच्या संपूर्ण कार्यकाळात चालू असते. तर अशा प्रकारे आपण निर्देशांची प्रस्तावना पाहिलेली आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत त्याची व्याख्या. व्याख्या लिहिताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे ती व्याख्या कोणत्या शास्त्रज्ञाने किंवा विचारवंताने लिहिली आहे त्यांचे नाव लिहिणे तुम्हाला आवश्यक आहे. तर या ठिकाणी आपण निर्देशांची व्याख्या पाहणार आहोत, ती आहे थियो हेमन यांची. तर इथे पहा, थियो हेमन यांच्या मते नियोजनाप्रमाणे सर्व पार पडते की नाही ते पाहण्यासाठी आवश्यक सूचना देण्याची प्रक्रिया व तंत्रे म्हणजे निर्देशन होय. तर अशा प्रकारे पहिल्यांदा आपण लिहिणार आहोत प्रस्तावना, त्याच्यानंतर व्याख्या. निर्देशनाचे महत्त्व पुढील प्रमाणे आहे. तर त्यातील पहिला मुद्दा पहा, प्रयत्नांचे एकत्रीकरण. चातऱ्याचे स्पष्टीकरण पाहू. निर्देशन संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्व कर्मचारी आणि विभाग यांच्यात प्रयत्नांना एकत्रित करण्याचे काम करते. संघटनेचे ध्येय साध्य करण्यासाठी उत्तम नेतृत्व व प्रभावी संभाषणातून प्रयत्नांचे एकत्रीकरण शक्य आहे. तर अशा प्रकारे निर्देशनाचे पहिले महत्त्व आहे प्रयत्नांचे एकत्रीकरण. पुढील दुसरे महत्त्व पहा, प्रेरणेचे साधन. कनिष्ठ व्यक्तींना मार्गदर्शन करताना त्यांच्या मतांचा देखील आदर केला जातो. व्यवस्थापक आपल्या कर्मचाऱ्यांमधील सुप्त गुण व क्षमता ओळखून त्यांना उत्तमोत्तम देण्यास मदत करतो. कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारण्यासाठी व्यवस्थापक आर्थिक व बिगर आर्थिक प्रलोभने देऊन प्रेरित करतो. तर अशा प्रकारे दुसरे महत्त्व आहे प्रेरणेचे साधन. पुढील तिसरे महत्त्व आहे स्थिरता प्रदान करते. चला त्याचे स्पष्टीकरण पाहू. संघटना दीर्घकाळ टिकावी व तिची वाढ व्हावी यासाठी स्थिरता खूप महत्त्वाची असते. प्रभावी नेतृत्व, संदेशवहन, पर्यवेक्षण आणि प्रोत्साहन यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्य आणि वचनबद्धता विकसित होते. हे स्थिरता प्रदान करते आणि संघटनेच्या निरनिराळ्या विभागांमध्ये संतुलन निर्माण करते. तर अशा प्रकारे निर्देशनाचे तिसरे महत्त्व आहे स्थिरता प्रदान करते. तर पुढील चौथे महत्त्व पहा, व्यक्तींमधील क्षमता ओळखणे. संघटनेतील प्रत्येक व्यक्तीमध्ये औपचारिक पात्रतेबरोबरच काही विशेष गुण आणि क्षमता असतात. निर्देशांक योग्य प्रोत्साहन आणि प्रेरणा देऊन व्यक्तींना त्यांच्या सर्वश्रेष्ठ क्षमतांचा वापर करण्यास मदत करते. तर अशा प्रकारे तिसरे महत्त्व आहे स्थिरता प्रदान करते, तर चौथे महत्त्व आहे व्यक्तींमधील क्षमता ओळखणे. पुढील पाचवा मुद्दा आहे कार्यक्षमतेत वाढ होते. सत्राचे स्पष्टीकरण पाहू. कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली जाते. एक नेता म्हणून व्यवस्थापकाकडून संघभावना निर्माण केली जाते, तसेच पर्यवेक्षकाची योग्य तंत्रे देखील वापरली जातात. याचा सकारात्मक परिणाम होऊन संपूर्ण संघटनेच्या कार्यक्षमतेत वाढ होते. तर अशा प्रकारे पाचवा महत्त्वाचा मुद्दा आहे कार्यक्षमतेत वाढ होते. तर अशा प्रकारे आपण एकूण 5 मुद्द्यांच्या आधारे निर्देशनाचे महत्त्व अभ्यासलेले आहे. पुढील प्रश्न 5वा आहे समन्वयाचे महत्त्व सांगणारे कोणतेही 5 मुद्दे सांगा. चला तर या प्रश्न 5व्याचे सविस्तरपणे उत्तर पाहू. तर सर्वप्रथम समन्वयाचे महत्त्व आपल्याला लिहायचे आहे. त्यासाठी आपल्याला आधी समन्वयाची प्रस्तावना लिहिणे आवश्यक आहे. तर प्रस्तावना पाहू. वेगवेगळी कार्ये आणि सर्व स्तरातील कर्मचारी वर्ग यांच्यातील समन्वय हे संघटनेच्या यशाचे सार आहे. समन्वय म्हणजे संघटनेतील सर्व कार्यांचे एकत्रीकरण होय. यामुळे इच्छित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संघटनेच्या सर्व क्रियांमध्ये सुसंवाद निर्माण होतो. तर अशा प्रकारे आपण सर्वप्रथम प्रस्तावना पाहिलेली आहे. त्याच्यानंतर आहे समन्वयाची व्याख्या. मुनी आणि रिले यांच्या मते संघटनेची समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सांघिक प्रयत्नांची सूत्रबद्ध मांडणी करून त्यामध्ये एकवाक्यता आणणे म्हणजे समन्वय होय. तर आधी आहे प्रस्तावना, त्याच्यानंतर आपण पाहिलेली आहे समन्वयाची व्याख्या. समन्वयाचे महत्त्व पुढील प्रमाणे आहे. तर त्यातील पहिला मुद्दा पहा, संघभावनेला प्रोत्साहन देते. चातऱ्याचे स्पष्टीकरण पाहू. संघटनेची धोरणे, प्रत्येकाची त्यातील भूमिका आणि जबाबदाऱ्या इत्यादी गोष्टींवरून संघटनेतील एखादी व्यक्ती, एखादा विभाग आणि कर्मचारी यांच्यात वादविवाद असू शकतात. समन्वयातून कमीत कमी संघर्ष निर्माण होतील अशा पद्धतीने कार्याची मांडणी केली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधील संघर्ष कमी होतो व त्यांच्यातील संघभावना वाढीस लागते. तर अशा प्रकारे समन्वयाचे पहिले महत्त्वाचा मुद्दा आहे संघभावनेला प्रोत्साहन देते.
पुढील दुसरा मुद्दा आहे योग्य दिशा दाखवणे. याचे स्पष्टीकरण पहा. संघटनेच्या सामान्य ध्येयप्राप्तीसाठी समन्वयाच्या आधारे विविध विभागातील कार्ये एकत्रित आणली जातात. कामाची आखणी अत्यंत पद्धतशीरपणे केली जाते. विभागांच्या परस्परावलंबनामुळे कर्मचाऱ्यांना योग्य दिशा मिळते. पुढील तिसरा मुद्दा पहा. साधनांचा पर्याप्त वापर. व्यवस्थापक सर्व संसाधने पद्धतशीरपणे एकत्रित करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे उपलब्ध साधनांचा योग्य तो वापर करण्यास मदत होते. समन्वय संघटनेतील साधनांचा अपव्यय कमी करण्यास आणि कामाच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यास देखील मदत करते. तर अशा प्रकारे दुसरा मुद्दा आहे योग्य दिशा दाखवणे, तर तिसरा मुद्दा आहे साधनांचा पर्याप्त वापर. पुढील चौथा मुद्दा आहे उच्चतर कार्यक्षमता. याचे स्पष्टीकरण पाहू. संसाधनांचा सर्वोत्कृष्ट वापर आणि इतर साधनांचे एकत्रीकरण यामुळे संघटनेला भरपूर नफा होण्यास मदत होते. हा नफा उच्च उत्पादन क्षमता, उच्च नफा तसेच कमीत कमी खर्च करून मिळवता येतो. म्हणूनच समन्वय उच्चतर कार्यक्षमता निर्माण होण्यास चालना देते. तर पुढील पाचवा मुद्दा आहे निर्देशनातील एकता. याचे स्पष्टीकरण पहा. संघटनेतील सर्व विभाग निरनिराळी कार्य करत असतात. संघटनेच्या सामान्य ध्येयप्राप्तीसाठी या गतिविधी समन्वयाद्वारे एकत्र आणल्या जातात. अशा प्रकारे समन्वय संघटनेच्या सर्व विभागांसाठी योग्य निर्देशन देते. तर अशा प्रकारे आपण एकूण 5 मुद्द्यांच्या आधारे समन्वयाचे महत्त्व अभ्यासलेले आहे.